महोत्सवामध्ये आपला कशाचा आहे स्टॉल? हे झुमका भाकर आहे सर, दही धपाटा आहे. आणि मग इथं आपण किती जण असता याच्यासाठी? याच्यासाठी 4-5 जण असतो सर. 4-5 जणी. हो. तुमच्या गटाचं काय नाव? अनाभाऊ साठे स्वयंसहायता महिला समूह. मग आपल्या इथं काय भेटतंय स्पेशल आता आपल्या लोकांसाठी खायला? आता दही धपाटा, झुणका भाकर, चटणी, मटा, कांद्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी, सगळं राहतंय. हो सगळं राहते. पात्रामध्ये बांधून देता. दही आता काय आपलं भाकर बनवणं चालू आहे? भाकर बनवणं चालू आहे सर. हे काटवटीच भाकर केल्यानं खावडते सर. एकदम आपल्या गावाकडच्या पद्धती. हा नलम होते लई सर. मुरकाले तर रोट्याला आमच्या. हा असं भेटत नाही ना इकडे. सर म्हणाले तर तुमची भाकर आवडली, एक बार खाऊन जातो, आणखीन डबल येतो जेवाय म्हणायचं. आमच्या घरच्या बायाला म्हणजे आता तुम्ही एकदम आपलं गावाकडे जसं भेटतंय पिठलं भाकर करता सर. आम्ही घरची ज्वारी होय शेतातली, तळक्याची, घरचे हरभरे दळून आणले, बेसन पीठ त्याच बनित सर. आम्हाला त्या परातीमध्ये भाकरी बनवाय ना निष्ठतात आम्हाला ते याच्यातच करावं लागतात. आणि मग हे आपण कधीपासून करताय काम? आता किती दिवस झाले सर? 5 वर्ष झाले. इथं 3दा आल्या नांदेडा, माळेगावला 2दा गेल्या. आता इथं 4थी बारी होईल. ही 4थी बारी आहे. पुन्हा दुसऱ्या कोणत्या शहरामध्ये ते गेलेले आहेत का नाहीत आणखी? नाही माळेगावला गेल्या, नांदेडा आल्या. मग आता जेव्हा हे असं आता महोत्सव काही हे नसतील तर मग त्यावेळेस आपण काय करत असता? आम्ही गावाकडे शेतीत काम करता. शेतीत काम करून चालू राहते. रोजी मंजुरी करता सर. आम्ही शेती करत करत तुमचं हे पण काम चालू आहे. हे ऑर्डर दिला सर न मॅडम न इथं या म्हणलं तर आम्ही येता. हा. आणि मग असं कोणाच्या कार्यक्रमाचं बी घ्यायचं मग तुम्हाला जर असं कोणाला आता पिठलं भाकरीसाठी ऑर्डर द्यायची असेल किंवा दही धपाटे जास्त प्रमाणात, तर मग ते संपर्क कसा करायचा तुम्हाला? ते सर फोन करतात की. काल सर फोन केला. 40-45 मुलं येऊन जेवले. आम्ही करता म्हणा, आम्हाला कुठं काम लागणं आलं मॅडम, आम्हाला ऑर्डर द्या, आम्हाला मदत करा, आम्ही असं म्हणता. नंबर सांगा. 83 सांगा आता. 83 79 86 40 58 याच्यावर संपर्क केला तर हो आम्ही येऊ शकता सर. येऊ शकता. आणि आपण भाकरीची साईज बी बघू शकता, एकदम मोठी आहे, जशी गावाकडे बनवतो गावाकडीच होय सर. एकच रोटी खायले तर पूर्ण तवा भरून एकच रोटी खायले सर. मुरकाले तर माणसं. आणि ज्वारीच्या बाजरीच्या का फक्त ज्वारीच्या? टाळक्या ज्वारी घरची आहे. 5-7 पहिल्या दळून आणली होती. फुगून टर होतात सर भाकरी. लोकायला आवडायला येतो सर. आवडायला येतात. भरपूर आले तर सांगा. लोक 7 पहिल्या दळून आणले बरोबर. 5-5 भाकरी आहेत पार्सल. पार्सल घेऊन जात असतील लोक बरेच जण. लोक दह्याला दूध पण आणले, घरूनच आणले दूध. म्हणजे दही आपण याच करता दही करून मग नंतर घरी म्हैसे हाता मोठा बनिता घरी दही करता. म्हणजे आपण जे आता दही धपाटे द्यायलो त्याच्या घरचेच होतात. किती भाकरी करा आम्हाला उल्हास येते मॅडम. कटाळा येईना. तुम्ही किती करू शकता दिवसामध्ये भाकरी? 100 करतो. हे पिठलं आपण काय काय घालून बनवलेलं? याला कांदा टाकावा लागते सर, जिरे टाकावं लागतात, लसूण टाकावं लागते, कोथिंबीर टाकावं लागते, बेसन पीठ टाकावं लागते आपल्याला. मग होते सर. ते दिवसाला मग आपण किती बनवलं जातं पिठलं? 3दा बनल्या सर. 3दा बनल्या का. हे बी एकदम आपलं गावाकडची पद्धत आहे. गावाकडचीच पद्धत आहे सर. ते बी घेतलं. आता कांदा ठेवायला, भाकर ठेवायला. हे बघा पिठलं टाकाले. आता पिठलं ठेवलं, कांदा ठेवला, भाकर ठेवली, चटणी ठेवायली. बघा आता हिरवी हेच आहे. चटणी ठेवायली. बघा लाल चटणी. हे बघा हिरवी चटणी टाकाली. आता
ठेसा ठेचा हिरवा झालाय बघा, ताट बनला आता. किती रुपये आता हे? हे 30 रुपयाला. तर आपण ही गरमागरम भाकरी घेतलेली आहे, काकून आताच बनवलेली पाहिली होतं. फक्त 30 रुपये प्लेट भेटते आपल्याला. तर यामध्ये एक भाकर, कांदा, ठेचा, लाल चटणी आणि पिठलं येतं. तर बघूया त्याची टेस्ट कशी आहे. तर आपण ही झुणका भाकर टेस्ट केलेली, एकदम अस्सल गावाकडच्या पद्धतीची याची टेस्ट आहे. तर तुम्ही कधी या ठिकाणी आलात तर नक्की टेस्ट करून बघा.